अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं नृसिंहवाडीचं दत्त मंदिर कालच्या पावसामुळे पाण्याखाली गेलं। काल सकाळी दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा पार पडला। त्यानंतर सातारा सांगली जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली, ज्यामुळे हे मंदिर पाण्याखाली गेल्याचं समजतंय। कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास सर्व नद्यांना पूर आलाय। खबरदारीचा उपाय म्हणून कोकणातून येणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनाला अतिदक्षतेचा इशारा देखील देण्यात आला आहे। सांगली जिल्ह्यातही अद्याप पावसाचा जोर ओसरलेला नाही। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे शहरातलं जनजीवन विस्कळीत झालं। अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर पाणी साचलं असून काकानगर, मगरमच्छ कॉलनी या भागातून 18 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। तर बामणी गावात ओढ्याला आलेल्या पुरामुळे सुमारे 2000 लोकांचा अन्य गावांशी संपर्क तुटलाय। पुढचे काही दिवस हा पाऊस असाच सुरू राहिल्यास जनजीवन अजून विस्कळीत होईल असं जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे। रायगड तालुक्यातही पावसाचा कहर सुरूच आहे। महाड तालुक्यातील वाळण ते वाघेरी मार्गावर दड कोसळल्यानं या दोनही गावांचा संपर्क तुटला। काल संध्याकाळी 7 वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचं समजतंय। दड कोसळण्याची माहिती कळताच तहसीलदार आणि बांधकाम खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते। सध्या ही दरड हटवण्याचं काम सुरू असून याला अजून किती वेळ लागेल हे निश्चित सांगता येणार नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं। बातमी नाशिकमधून निफाड तालुक्याच्या कादवा नदीपात्रात अडकलेल्या तिघांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं। काल संध्याकाळी कुंदेवाडी बंधाऱ्याजवळ 3 जण अडकल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती। त्यानंतर 50 जणांचं एनडीआरएफचं पथक बचाव कार्यासाठी गेलं आणि रात्री 2:30च्या दरम्यान चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये तिघांनाही वाचवण्यात यश आलं। दरम्यान नाशिकच्या पालखेड धरण क्षेत्रात अडकलेल्या 6 जणांना देखील वाचवण्यात यश आले। हे सर्वजण मासेमारी करण्यासाठी पालखेड धरणात गेले होते, पण पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यानं हे 6ही मच्छीमार धरणात अडकले। या सर्वांना तब्बल 6 तासांच्या प्रयत्नानंतर वाचवण्यात यश आलं। सततच्या पावसानं विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर वाहणाऱ्या सहस्त्रकुंड धबधब्यानं अक्राळ विक्राळ रूप धारण केलंय। पैनगंगा नदीवरच्या या धबधब्यानं 1972 नंतर पहिल्यांदाच तळ गाठला होता, पण वरुणराजाच्या कृपेनं पुन्हा एकदा हा धबधबा ओसंडून वाहतोय। विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधब्याचं ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे। त्यामुळे विदर्भाचा नायगरा अशी ओळख असलेल्या धबधब्याचं मनोहरी रूप पाहण्यासाठी सध्या पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहेत। जळगाव जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे। 1 जून ते 11 जुलै दरम्यान जिल्ह्यात 207 मिलीमीटर पावसाची नोंद केली आहे। दुसरीकडे मध्य प्रदेशातील जोरदार पावसामुळे तापी नदीला पूर आला। या पुरामुळे जळगावमधील हतनूर धरण पूर्ण भरलं असून धरणाचे तब्बल 41 दरवाजे उघडण्यात आले आहेत। या पाण्यामुळे तापी नदी देखील ओसंडून वाहते। दरम्यान तापीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं नद्यांच्या पातळीत झपाट्यानं वाढ होते। आजरा तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध रामतीर्थ धबधबाही आता अतिरिक्त पाण्यामुळे दिसेनासा झाला। पाणी पातळीत वाढ झाल्यानं रामतीर्थ धबधबा समतल झालाय। महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या आंबोलीत हिरण्यकेशी नदीचा उगम असल्यानं ही नदी दुथडी भरून वाहते। या नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत, तर गडहिंग्लजच्या पुलाला हिरण्यकेशीच्या पाण्याचा स्पर्श झाल्यानं कोणत्याही क्षणी हा पूल पाण्याखाली जाणार आहे। त्यामुळे चंदगडकडे जाण्याचा मार्ग बंद पडण्याची दाट शक्यता आहे। पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण 92% भरलं। त्यामुळे धरणातून 5985 क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जात आहे। धरणातील पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी आणखी वेगानं पाणी सोडलं जाणार आहे। पानशेत, वरसगाव, त्रिमथड धरणातून पाणी सोडलं नसतानाही पाणलोट क्षेत्रातील झालेल्या पावसामुळे खडकवासला धरण भरलंय। या परिसरात 328 मिलीमीटर पाऊस पडलाय। त्यामुळे धरणाचे 5 दरवाजे अर्ध्या फुटानं उघडण्यात आले आहेत। दरम्यान खडकवासला धरण भरल्यानं पुणेकरांना देखील पाणी कपात रद्द होण्याची प्रतीक्षा आहे। विठ्ठलाच्या ओढीनं अलंकापुरीत दाखल होणाऱ्या वारकऱ्यांची यंदाची वारी सुफल संपूर्ण होणार आहे, कारण आषाढीला भाविकांच्या स्नानासाठी उजनीतून सोडलेलं पाणी चंद्रभागेत दाखल झालं। राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी विठ्ठल नामाचा जयघोष करत लाखो वारकरी पंढरपुरात येतात। विठ्ठलाच्या दर्शनासोबतच चंद्रभागेत स्नान करतात। मात्र गेल्या काही वर्षात घाणीमुळे नदीपात्रात स्नान करणं एक दिव्य बनलं होतं। न्यायालयानं फटकारल्यानंतर यंदा नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली। आता उजनीतून 6000 क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात आलंय। त्यामुळे पहिल्यांदाच भाविकांना स्वच्छ पाण्यात अंघोळीचा आनंद घेता येणार आहे।